नमस्कार, मी शोभा पंगतमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आजची रेसिपी आहे चमचमीत अशी पावभाजी. त्यासाठी लागणाऱ्या सर्व भाज्या बघून घेऊया. बीटरूट, वाटाणे, बटाटा, फ्लावर आणि गाजर घेतलेलं आहे. कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून, टॅमॅटोची प्युरी केलेली आहे आणि सिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे. सिमला मिरची जमेल तितकी छान अशी बारीक कट करून घ्यायची आहे आपल्याला. आणि या सर्व भाज्या आपण कुकरमध्ये पहिल्या शिजून घ्यायच्या आहेत. तुम्ही ही भाज्या सर्व पातेल्यात किंवा कढईमध्ये सुद्धा शिजून घेऊ शकता. आता इथे कुकर घेतलेले आहे. त्याच्यामध्ये मी 4 मध्यम आकाराचे बटाटे असे बारीक चिरून घेतलेले आहे. अर्धी वाटी फ्लावर घेतलेला आहे. त्यानंतर इथे पाव वाटी गाजर घेतलेला आहे. भाजीला सुरेख रंग यावा म्हणून इथे थोडंसं बीटरूट घातलेलं आहे आणि वाटाणे अर्धी वाटी घातलेले आहे. आता भाज्यांवरती एक इतपंच आपल्याला पाणी घालायचं आहे. साधारण 1 ग्लास ते मी पाणी घातलेले आहेत. 1 ते 1.5 ग्लास. थोडंसं तेल घालूया. तेल घातल्यामुळे काय होईल, भाज्या छान अशा मऊ शिजल्या जातील. आता 4 शिट्ट्या करून घ्यायच्यात आपल्याला. 1 शिट्टी हाय फ्लेमवरती करायची आहे आणि बाकीच्या 3 शिट्ट्या आपल्याला लो फ्लेमवरती करायची आहे. आता इथे तुम्ही बघू शकता कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत. आता यात आपण एका पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचे. तेल साधारण इतकं मी 1.5 टेबलस्पून घातलेलं आहे आणि थोडंसं अमूल बटर घातलेलं आहे. तुम्हाला जर अमूल बटर आत्ता घालायचं नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल किंवा फक्त अमूल बटरमध्ये केले तरीसुद्धा चालणार आहे. आता तेल आणि अमूल बटर चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि भाजी आपल्याला मिडियम फ्लेमवरती करायची. अमूल बटर मेल्ट होताना गॅसची फ्लेम हाय करायची नाही आहे. आता इथे बारीक चिरलेले 2 कांदे घालायचे आहेत. कांदेसुद्धा जमेल तेवढे बारीक चिरून घ्यायचे आहेत. अगदी बाहेर खातो ना तशीच पावभाजी इथे मी तयार करून तुम्हाला दाखवणार आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने इथे मी जास्त भांड्यांचा पसारा न करता अगदी कशी झटपट पावभाजी तयार होते त्याची रेसिपी शेअर केलेली आहे. त्यानंतर इथे 1 चमचा इतकं आलं लसूण पेस्ट घालायची आहे. विकतची पावभाजी खातो तशा पद्धतीनेच इथे पावभाजी तयार होणार आहे आणि ही पावभाजी 5 ते 6 माणसांना आरामात पुरेल इतकी तयार होते. आता ह्या स्टेजला ना आपण बारीक चिरलेली शिमला मिरची घालूया. इथे शिमला मिरची मी प्रेशर कुकरला शिजवलेली नाही आहे. शिमला मिरची अशीच कांदा गुलाबी झाल्यानंतरच घालायची आहे. असं केल्यानंतर काय होतं, खूप छान अशी जशी आपण बाहेरची खातो ना पावभाजी तशीच टेस्ट येते पावभाजीला. आता कांद्यामध्ये ही शिमला मिरची छान अशी परतवून घ्यायची आहे. तुम्हाला जमेल तितकी बारीक शिमला मिरची कट करून घ्या म्हणजे ती तेलामध्ये चांगली शिजली जाते. आणि आता आपल्याला कांदा परतत असताना गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे. आता इथे कांदा परतून झालेला आहे. शिमला मिरचीसुद्धा छान अशी परतून झालेली आहे. गॅसची फ्लेम लो करूया. इथे बघा तुम्हाला दाखवते मी सर्व भाज्यासुद्धा छान अशा शिजलेल्या आहे. आता भाज्या गरम असतानाच आपल्याला मॅशरने इथे भाज्या मॅश करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर मॅशर नसेल तर तुम्ही ग्लासाने किंवा एखाद्या पेल्याने सुद्धा भाज्या अशा मॅश करून घेऊ शकता. बघा भाज्या किती छान अशा पटकन गरम असल्यामुळे पटापट मॅश होत आलेल्या आहेत. ते दाखवते मी तुम्हाला. अजून थोड्याशा मॅश करून घेऊया भाज्या आपण. आता त्यानंतर आपल्याला इथे बघू शकता तुम्ही कांदा शिमला मिरचीसुद्धा छान परतून झालेले आहे. त्याचा कच्चेपणा निघून गेलेला आहे आलं लसणाचा सुद्धा. आता आपण इथे काय करायचं, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे. हाय फ्लेमवरती करायचं नाही आहे. अगदी छान अशी झटपट तयार होते पावभाजी आणि एकदम जशा तुम्ही बघू शकता. आता इथे मी अर्धा चमचा इतकी हळद घातलेली आहे. त्यानंतर धनाजिरा पूड घालायची आहे. साधारण 1 चमचा इतकं धनाजिरा पूड घातलेली आहे. काश्मीरी मिरची पावडर घालूया. त्यामुळे काय होईल, छान असं सुरेख लाल बुंद कलर येईल आपल्या पावभाजीला. इथे 1.5 चमचा इतकी काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे. आता हे सर्व मसाले तेलात छान असे आपल्याला परतवून घ्यायचे आहे आणि त्यामुळे काय होईल, ते मसाले छान असे परतले जातील आणि पावभाजीला छान असं सुरेख रंग येईल. आपल्याला याच्यामध्ये कोणताही फूड कलर वापरायचा नाही आहे. आता हे सर्व मसाले परतून झाल्यानंतर आपण इथे टॅमॅटोची प्युरी घालायची आहे. मी टॅमॅटो प्युरी करण्यासाठी 2 असे लाल बुंद टॅमॅटो घेतलेले आहेत. म्हणजे काय, पावभाजीला असा नैसर्गिक रंग येईल. आपल्याला काहीही फूड कलर किंवा काही वापरायची गरज नाही आहे. आता बघू शकता तुम्ही छान असा पावभाजीला रंग आलेला आहे. अजून काही इथे भाज्या घातलेल्या नाही आहे. आता या भाज्यांना तेल सुटेपर्यंत आपल्याला म्हणजे मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं. बघा तुम्ही छान असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे. शिमला मिरचीसुद्धा थोडीफार अशी मॅश झालेली आहे. आता काय करायचं, आपण थोडंसं मॅशरने याला शिमला मिरचीला छान असं मॅश करून घ्यायचं आहे.
म्हणजे थोडीफार जी आपली शिमला मिरची मोठी राहिली असेल किंवा अशी कच्ची राहिली असेल ती सुद्धा चांगली मॅश होऊन जाते. बघा तुम्ही किती छान सुरेख असा रंग आलेला आहे. आता पावभाजी शिजलेली आहे ना, त्यातलं आपण 1-2 चमचे पावभाजी याच्यात घालायची आहे आणि पुन्हा हे सर्व मसाले छान असे परतवून घ्यायचे. असं केल्याने काय होईल, तुमची पावभाजी छान अशी मस्त चमचमीत तयार होणार आहे आणि त्याला रंगसुद्धा फार असा सुरेख येणार आहे. आता 1-2 मिनटासाठी आपण अशी झाकून ठेवूया आणि सर्व भाज्या जे आपण घातलेल्या आहेत ना, सर्व एकजीव करून घ्यायचे. बघा तुम्ही किती छान अशी दिसते पावभाजी. आपण जी विकतची पावभाजी खातो ना, तशाच पद्धतीची ती पावभाजी तयार होणार आहे. आता काय करायचं, आपल्याला याच्यामध्ये कसुरी मेथी घालायची आहे आणि आपण पुन्हा हे चांगलं कसुरी मेथी घातल्यानंतर साधारण इथे मी 1 चमचावर इतकी कसुरी मेथी घातलेली आहे आणि आपल्याला गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे. आता काय करायचं, आपण याच्यामध्ये ना पावभाजी मसाला घालूया. 2 चमचे इतका पावभाजी मसाला मी घातलेला आहे आणि पावभाजी तुम्हाला किती तिखट हवी आहे त्या हिशोबाने तुम्ही याच्यामध्ये लाल तिखटाचं प्रमाण वापरू शकता. इथे कलर बघा किती छान आलेला आहे, त्यासाठी ते मी काश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे आणि बीटरूट घातलेलं आहे. आपण कोणताही फूड कलर याच्यामध्ये घातलेला नाही आहे. आता हे सर्व भाज्या घातलेल्या आहे ना, ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ज्या आपण भाज्या मॅश करून ठेवल्या होत्या त्या सर्व इथे घालून घेऊयात. बघा तुम्ही किती छान अशी पावभाजी तयार झालेली आहेत आणि भाज्यासुद्धा छान अशा मॅश करून झालेल्या आहेत. ह्या भाज्या मी किती मॅशरने मॅश करून घेतलेल्या आहेत. आता हे सर्व एकजीव करून घ्यायचे आणि साधारण 5 ते 6 मिनटासाठी आपल्याला ही भाजी झाकून ठेवायची आहे. आता याच्यामध्ये थोडंसं आपण पाणीसुद्धा घालणार आहोत. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं अजून पाणी वाढून पातळ करू शकता आणि गॅस बंद केल्यानंतर ही भाजी थोडीशी अशी थिक होऊन जाते. इथे आता कोथिंबीर घालूया. भरपूर अशी कोथिंबीर घाला. बघा तुम्ही गॅसची फ्लेम लो आहे आणि भाजी किती छान अशी बारीक अशी मॅश झालेली आहे आणि अशी घट्ट तयार झालेली आहे. याच्यामध्ये मी ना थोडं आपल्या प्रेशर कुकरमध्ये पाणी घालून थोडंसं पाणी याच्यात घातलेलं आहे आणि साधारण 2 ते 3 मिनटासाठी ही भाजी अशी झाकून ठेवायची आहे आणि छान अशी उकळून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनटानंतर चेक करूया. बघा किती छान अशी पावभाजी तयार झालेली आहे. इथे मी अजून थोडीशी आटवून घेणार आहे कारण मला थोडीशी घट्ट पावभाजी पाहिजे आहे आणि गॅस बंद केल्यानंतर ही पावभाजी अशी पण ती घट्टच होणार आहे. बघा तुम्ही 5 ते 7 मिनटांनी पुन्हा आपण चेक केलेलं आहे. किती छान अशी पावभाजी तयार झालेली आहे. बघा कुठेही अशी पावभाजी आपली अख्खी कोणतीही भाजी राहिलेली नाही आहे. भाज्या अशा छान मॅश झालेल्या आहेत. आपली पावभाजीची रेसिपी तयार झालेली आहे की नाही झटपट अशी रेसिपी तयार होणार आहे. बघा तुम्ही किती छान असं तिकडं थोड्या वेळानं जर तुम्ही गॅस बंद केल्यानंतर पावभाजी छान अशी ती घट्टच होणार आहे. आता आपण काय करायचं, चांगले पाव गरम करून घेणार आहोत. जसे बाहेर खातो ना तशाच पद्धतीने ते पाव गरम करून घ्यायचे. थोडंसं मी अमूल बटर घातलेलं आहे आणि थोडासा पावभाजी मसाला इथे भुरभुरलेला आहे. कोथिंबीर घालूया आणि थोडीशी पावभाजी घालायची आहे आणि जे लादी पाव मिळतात ना ते पाव आता इथे आपण गरम करून घ्यायचे. इथे थोडीशी मी पावभाजी घातलेली आहे. आता ते सर्व तव्याला चांगलं मिक्स करून घेऊया आणि आपण याच्यामध्ये पाव गरम करून घ्यायचे आहेत. अमूल बटरमध्ये छान असे पाव गरम करून घ्या आणि गरमागरम अशी पावभाजी तुम्ही इथे सर्व करून घ्यायची आहे की नाही. जशी आपण विकतची खातो तशी पावभाजी छान असा सुरेख रंग आलेला आहे. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने एकदा ही पावभाजी नक्की ट्राय करा. इथे मी तुम्हाला सर्व करून दाखवत आहे. किती छान अशी पावभाजी तयार झालेली आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला वरून थोडंसं अमूल बटर घालायचं आहे. बघा किती छान असा रंग आलेला आहे आणि खायलासुद्धा अगदी अतिशय छान झालेली होती पावभाजी. तुम्हीसुद्धा एकदा अशीच ट्राय करा आणि तुमच्या कमेंट ज्या काही असतील ना त्या मला नक्की सांगा. अगदी बाहेर जशी खातो तशी पावभाजी इथे तयार झालेली आहे. इथे आपण मसाला पाव जो तयार केला होता तो ठेवूया आणि कांदा लिंबू आपल्याला इथे ठेवायचं आहे. आपल्या पावभाजीची रेसिपी तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असेल ना तर रेसिपीला एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा आणि तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलवरती पंगत या चॅनलवरती बऱ्याच अशा रेसिपीज आहेत त्या तुम्हाला आवडतील आणि जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता पावभाजीची थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. इथे पावभाजीची डिश मी तयार केलेली आहे. बघा तुम्ही किती छान असा सुरेख रंग पावभाजीला आलेला आहे
रेसिपी आवडेल रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.